रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये 10 वर्ष पूर्ण झाली आणि त्यासाठी त्यांचा जो सत्कार आहे, खऱ्या अर्थाने बघायला गेले संघर्ष नेते रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्वी समाज कल्याण मंत्रीमध्ये 5 वर्ष होते, तीन वेळा राज्यसभेवर, 3 वेळा लोकसभेवर, एकूण 32 ते 33 वर्षाचा त्याचा टर्म आहे आणि या महाराष्ट्रात 5 वर्ष बाहेर देशामध्ये केंद्रामध्ये म्हणजे अशा पद्धतीने संघर्ष आहे. रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार हा 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आणि त्यासाठी आम्ही सिद्धार्थ कॉलनीमध्ये या ठिकाणी आपण मिटिंग लावली होती. त्या मिटिंगचे अध्यक्ष आमचे रविभाऊ गायकवाड, तालुक्याचे अध्यक्ष आहेत कमूर तालुक्याचे किसन मानेसाहेब आहेत, मुंबईचे कार्याध्यक्ष आमचे प्रकाश भाऊ खंडाले आहेत, जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी जाधव आहेत, रमेशजी गोगसे, पुजारीजी. खऱ्या अर्थाने आठवले साहेबांचा सत्कार म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सत्कार. आंबेडकर चळवळीचं खरं नेतृत्व जर करायचं रिपब्लिकन पक्षाचं, रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा विचाराचा पक्ष जर ते जे करत असतील नेते ते आठवले साहेब नेतृत्व करत आहेत, कारण विचाराचे वारस आहेत बाबासाहेबांचे. आणि अशा पद्धतीने पुऱ्या मुंबईमध्ये हा जो सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे, यशवंतराव प्रतिष्ठान ह्या ठिकाणी जो केलेला आहे 14 ऑगस्ट हा दिवस आहे आणि त्या ठिकाणी मंत्रालयासमोर वायबी सेंटर या ठिकाणी हा सत्कार ठेवलेला आहे. आणि त्या सत्काराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ भाऊ शिंदे, सभागृहाचे अध्यक्ष नार्वेकर साहेब, उपाध्यक्ष बनसोडे साहेब, त्यानंतर छगन भुजबळ साहेब तेही येणार आहेत. त्यानंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार साहेब, दुसरे उपपालकमंत्री आमचे लोढा साहेब, असे सर्वसामान्य हे जे राजकारण महाराष्ट्राचे खऱ्या राजकारणातले जे नेते आहेत, जे नेते आहेत, मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळाचे बहुतेक जे नेते आहेत ते आठवले साहेबांच्या सत्काराला उपस्थित राहणार आहेत. आणि सर्व कार्यकर्त्यांनी ह्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी मिटिंग घेतो जिल्ह्यावाईज की लोकांपर्यंत पोचता आलं पाहिजे, लोकांना सांगलं तर पाहिजे की बाबा आठवले साहेबांचं काम काय, आठवले साहेब करतात काय, आठवले साहेब किती दिवस घरी राहतात, किती दिवस बाहेर राहतात. आणि हे सर्व पायाला भिंगरी लावून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब काम करत असताना अशा नेत्याचा सत्कार म्हणून महत्त्वाचा आहे. म्हणून मुंबईचा अध्यक्ष राहते, मुंबई प्रदेशच्या सर्व कार्यकारी मंडळाच्या वतीने हा सत्कार यशवंतराव प्रतिष्ठान या ठिकाणी 14 ऑगस्टला ठेवण्यात आलेला आहे. ते आजच्या तालुक्याचे अध्यक्ष रविभाऊ गायकवाड यांना सांगितले एक मिटिंग लावा, लोकांना कळवा. सिद्धार्थ कॉलनी हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला असल्यामुळं आपण या ठिकाणी त्यांना मिटिंग लावायला सांगितली. त्यांनी आजच्या आठवले साहेबांच्या सत्काराची मिटिंग लावलेली आहे. मला वाटतं याच प्रसंगी आपण सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहिल्याबद्दल आणि आठवले साहेबांच्या सत्काराला आपण सर्व कार्यकर्त्यांनी, महिलांनी, पुरुषांनी, मुंबईच्या सर्व कार्यकर्त्यांनी व त्या कार्यक्रमाला आठवले साहेबांच्या सत्काराला उपस्थित राहायला आशा बाळगतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. या ठिकाणी ही पूर्वतयारी बैठक होती चेंबूरच्या तालुक्याच्या वतीने. मी तालुकाचा अध्यक्ष या नात्याने मी आज या ठिकाणी बैठक बोलवली. या विभागातील महिलांनी, आपल्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रचंड असा या बैठकीला प्रतिसाद दिला, त्या हिशोबात कार्यक्रम हा जंगीच होणार आहे. आणि रेकॉर्ड ब्रेक जे रामदासजी आठवले साहेबांनी केलेलं आहे आजपर्यंतचं, जे केंद्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जे जास्त वर्ष मंत्री राहिलेले हे असे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे यांचा सत्कार आहे. आणि सिद्धार्थ कॉलनी ही आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, त्याच्यामुळं या ठिकाणाहून सगळ्यात जास्तीत जास्त लोक त्या सत्कार समारंभासाठी रवाना होते. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.